मी आपल्या सर्वांचं कर्जत आणि जामखेडकरांच्या वतीने मनापासून स्वागत करतो। आज ही प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण म्हणजे 3 तारखेला नवरात्रीचा पहिला दिवस, अतिशय पवित्र असा दिवस आणि श्री जगदंबा आईच्या पवित्र भूमीमध्ये म्हणजे राशीन कर्जत तालुका इथे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम याचं भूमिपूजन आपण घेत आहोत आणि त्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आपल्या भारताचे क्रिकेटचे कॅप्टन रोहित शर्मा हे येणार आहेत। सकाळी 11-11:30च्या आसपास ते पोहोचतील आणि ते आल्यानंतर त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण क्रिकेट स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं भूमिपूजन हे राशीन या गावामध्ये घेणार आहोत। हा कार्यक्रम होत असताना आपण तिथेच जे लोक मोठ्या संख्येने तिथे येणार आहेत अशांना डीजे क्रिटेक्स म्हणजे त्यांची एक नवीन गाणं हे तांबडी चमडी असं नावाचं जे गाणं आहे ते खूप फेमस आहे। ते डीजे स्वतःहून तिथे येणार आहेत। तिथे असणाऱ्या हजारोच्या संख्येतले जे क्राऊड आहे त्यांना ते मनोरंजन करतील। श्रावणी महाजन आणि रोहित राऊत हे 2 मोठे कलाकार हे सुद्धा तिथे येणार आहेत। पण सगळ्यात मोठं अट्रॅक्शन आपल्या सर्वांसाठी जे आहे ते म्हणजे रोहित शर्मा। मी स्वतः त्यांचा फॅन आहे। इंडियासाठी वर्ल्ड कप त्यांनी जिंकून दिलेला आहे। ते स्वतः क्रिक किंगडम नावाची त्यांची जी क्रिकेटची अकॅडमी आहे ती तिथं चालू करणार आहेत आणि त्यांच्या अकॅडमीच्या मदतीने ग्रासरूट क्रिकेट जे आहे म्हणजे ग्रामीण भागातले जे खेळाडू आहेत त्यांना व्यासपीठ सहसा मिळत नाही। पुणे मुंबईमध्ये जाऊन क्रिकेट शिकणं, लेदर बॉल क्रिकेट समजून घेणं हे बऱ्यापैकी महाग असल्यामुळे रोहित शर्मांनी मोठं मन दाखवलं आणि अशा मुलामुलींना क्रिकेटची संधी मिळावी म्हणून कर्जत तालुक्यामध्ये राशीन या गावामध्ये स्टेडियमचं तर भूमिपूजन करणारच आहेत, पण क्रिक किंगडम नावाची त्यांची जी अकॅडमी आहे ते तिथं चालू करत आहेत। मी मनापासून रोहित शर्मा यांचं आभार व्यक्त करतो। त्यांनी जो निर्णय घेतला त्यासाठी अभिनंदन सुद्धा व्यक्त करतो। राशीनला या स्टेडियमचं भूमिपूजन झाल्यानंतर पुढच्या काही महिन्यातच कर्जत शहरामध्ये आपण एक स्टेडियम करणार आहोत। त्याच्याचबरोबर जामखेड शहरामध्ये सुद्धा स्टेडियम करणार आहोत। पण महत्त्वाचं काय की 3 तारखेला नवरात्रीची सुरुवात तिथं होते आणि अतिशय पवित्र अशा दिवशी रोहित शर्मा स्वतः येऊन या क्रिकेट स्टेडियमचं भूमिपूजन करते आणि क्रिक किंगडम नावाची अकॅडमी ते कर्जतमध्ये सुरू करत आहेत। यासाठी या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आणि तुमच्या सर्वांच्या मदतीने लोकांपर्यंत आम्हाला हा संदेश द्यायचा होता, त्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे। या क्रिकेटच्या निगडीत जर आपले कुठले काही प्रश्न असतील तर नक्कीच आपण सर्वांनी विचारावे, त्याच्यावर उत्तर देण्यासाठी मी तयार आहे। रयत शिक्षण संस्थेचं तिथं 25 एकराचं ग्राउंड आहे। त्या ग्राउंडवर लेदर क्रिकेटला शोभेल असं रणजीच्या मॅचेस तिथं होऊ शकतील असं क्रिकेटचं ग्राउंड आपण बांधणार आहोत। त्याच्याचबरोबर त्या भागामध्ये म्हणजे कर्जत जामखेडमध्ये कुस्ती मोठ्या प्रमाणात खेळली जाते। अतिशय चांगले पैलवान तिथं पूर्वी घडलेले आहेत, आताही घडत आहेत। त्यांच्यासाठी इंडोर आपण स्टेडियम बांधणार आहोत। त्याच्याचबरोबर कबड्डीसुद्धा इंडोर आपण तिथं करणार आहोत। एक चांगलं जिम असणार आहे, ट्रेनिंगचे सेशन्स तिथं होतील आणि रयत शिक्षण संस्थेसाठी आपण तिथं खूप चांगली आणि सुंदर अशी शाळा बांधणार आहोत आणि त्या शाळेला लागणारं जे काही ॲथलेटिक्सचं ग्राउंड असतं ते त्या 25 एकरावर आपण बांधणार आहोत आणि हे सगळं सरकारी निधी नसून हा सर्व निधी हा CSRच्या माध्यमातून
तिथे असणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी आपण आणणार आहोत. आणि पुढचे जे ग्राउंड आहेत त्यात काही प्रमाणात सरकारचा वाटा आणि मोठा वाटा हा CSRचा असणार आहे. कर्जत शहर आणि जामखेड शहर, आणि याला जोडून काही अशा कंपनी आहेत ज्या सर्वजण आपल्याला अटॅच होऊन तिथं असणारा जो खर्च आहे ट्रेनिंगचा, खुराकाचा, हा सुद्धा उचलण्यासाठी तयार आहेत. याच्यामध्ये कर्जत जामखेड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशन, तिथं असणाऱ्या युवांच्या हितासाठी आपण ही फाउंडेशन सुरू केलेली आहे. तो तिथला मोठा खर्च हा उचलणार आहे. आणि जे होतकरू खेळाडू आहेत त्यांना कुठेही 1 रुपया सुद्धा खर्च लागणार नाही याची दक्षता आम्ही घेणार आहोत. तिथं राहण्याची सुद्धा व्यवस्था आपण करणार आहोत. म्हणजे उद्या जाऊन जर तिथं राहून काही आपल्याला ट्रेनिंग कोर्सेस घेता आले, कबड्डी, कुस्ती आणि क्रिकेट, हे नक्कीच तिथं आपण घेऊ शकतो. याच्यामध्ये क्रिकेट, कुस्ती आणि कबड्डी याला लागणारा जो काही खुराक असतो याची सुद्धा जबाबदारी आपण व काही कंपन्या ज्या CSRच्या मदतीने अशा खेळाडूंना मदत करतात त्यांची मदत घेऊन कुठेही त्यांना अतिरिक्त पैसा हा मुलामुलींना लागणार नाही याची दक्षता आम्ही सर्वजण घेणार आहोत. प्रयत्न हाच आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये ज्या पद्धतीने आपण होतकरू मुलामुलींना चांगलं असं व्यासपीठ देतो, तसंच ट्रेनिंगला सुद्धा चांगलं असं व्यासपीठ आपल्याला देता यावं यासाठी अशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर पुढच्या काही महिन्यांमध्ये कर्जत आणि जामखेडमध्ये आपण उभं करणार आहोत, ज्याच्यामध्ये प्रायोरिटी ही कर्जत जामखेडच्या मुलामुलींना असेलच, पण त्याच्याचबरोबर त्या जिल्ह्यामध्ये असणारे इतरही होतकरू मुलं आणि मुली असतील तर त्यांना सुद्धा संधी त्या अकॅडमीच्या मध्ये दिली जाईल. नाहीतर तिथं असणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्यांना तिथं मदत नक्कीच केली जाईल. क्रिकेटबद्दल अजून काय आहे का? आता जसं मिरजगावला आपण एक शाळा बांधत आहोत, गेल्या 4 महिन्यामध्ये एक भाग शाळेचा पूर्ण झालेला आहे, दुसरा भाग आता सुरू झालेला आहे. तसंच एकदा सुरुवात झाल्यानंतर थोड्याफार ज्या काही परवानग्या लागतात त्या मिळाल्यानंतर पुढच्या 6 महिन्यामध्ये आपण क्रिकेटचं ग्राउंड तिथं निर्माण करणार आहोत. ज्या ज्या काही टेक्निकल पद्धतीने करावं लागतं तसंच ते केलं जाईल आणि मग शाळेचं कामसुद्धा लवकरात लवकर तिथं सुरू होईल. आणि कर्जत शहरामध्ये काही परवानग्या आपल्या राहिलेल्या आहेत सरकारकडे, फाईल मंत्रालयामध्ये आहे. ती फाईल जशी क्लिअर होईल तसं कर्जत शहराचं काम आपण सुरू करणार आहोत. जामखेडमध्ये व्यक्तिगत मी जमीन घेतलेली आहे, अजून काही जमीन घेण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करत आहोत. आणि तो दुसरा भाग म्हणजे 8 एकर आपण घेतले, राहिलेले 4-5 एकर आपण घेतली की तिथेही काम लवकरात लवकर सुरू होईल असा विश्वास इथे व्यक्त करतो. सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की राशीनमध्ये जे स्टेडियम होतं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव त्या स्टेडियमला देण्यात यावं. कर्जतचं स्टेडियमचं नाव अजून ठरलेलं नाही, जामखेडचं अजून ठरलेलं नाही. तिथे असणाऱ्या लोकांना विश्वासात घेऊन तेही नावं आपण फायनल करणार आहोत. सर, आता तरी क्रिकेट हा खेळ जो आहे व्यावसायिकदृष्ट्या म्हणजे महागडा झालेला आहे, तर म्हणजे तिथे जे मिडल क्लास वगैरे स्टुडंट वगैरे त्यांच्या दृष्टीने वगैरे काय तशी फीजची वगैरे असं त्यांना कुठलीही फी तिथं लागणार नाही. जी काही फी असेल, नाहीतर क्रिक किंगडमला जो बेसिक खर्च असतो, एक तर रोहित शर्मा स्वतः तिथं मोठा वाटा उचलणार आहेत. कारण का अशा प्रकारची अकॅडमी ते सुद्धा एवढ्या हार्डकोर ग्रामीण भागामध्ये आजपर्यंत कधी सुरू झाली नव्हती, पण रोहित शर्मांनी ते मोठं मन दाखवलं. त्यामुळे एक तर त्यांचं स्वागत करतो आणि तिथं जो खर्च लागतो नाहीतर जो होतो त्याची जबाबदारी आम्ही उचलत आहोत. त्यामुळे होतकरू खेळाडूंना तिथं वेगळ्या प्रकारचा कुठलाही खर्च हा लागणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ. तुम्ही म्हणत आहात ते खरं आहे, पुण्यासारख्या ठिकाणी येऊन राहणं, खाणं, शिक्षण घेणं आणि क्रिकेट खेळणं हे बऱ्यापैकी महाग असतं. मग तशी परिस्थिती येऊ नये म्हणून ग्रामीण भागातल्या युवा पिढीला तिथल्या तिथं व्यासपीठ मिळावं यासाठी आपण क्रिक किंगडम ही अकॅडमी सुरू करत आहोत आणि ग्राउंडसुद्धा चांगल्या क्वालिटीचं तिथं असणार आहे. अकॅडमी रोहित शर्मांची स्वतःची आहे. क्रिक किंगडम नावाची त्यांची अकॅडमी आहे. भारतात बऱ्याच ठिकाणी ही अकॅडमी चालवली जाते. भारताच्या बाहेर सुद्धा अनेक देशांमध्ये ही अकॅडमी सुरू आहे. ग्रामीण भागातली ही पहिली अकॅडमी असणार आहे जी कर्जत आणि जामखेडमध्ये
राशीन या ठिकाणी आपण सुरू करत आहोत. CSRच्या मदतीने हा पैसा राशीनमध्ये येणार आहे, कारण ती भूमी, ती जागा ही रयत शिक्षण संस्थेची आहे. ती प्रायव्हेट म्हणजे त्या संस्थेची असल्यामुळे सरकारचा निधी आपल्याला तिथे टाकता येणार नाही. पण आपण व्यक्तिगत काही कंपनीशी बोललेलो आहे, त्यामुळे ते तिथं मदत आपल्याला करतीलच. पण कर्जत शहरामध्ये होणारी जी अकॅडमी आहे, नाही तर जे स्टेडियम नाही तर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे, सरकारचा पैसा आणि काही CSR मधून आपण काही कंपनीशी बोललेलो आहे. आणि जामखेडची जी जागा आहे ती प्रायव्हेट जागा आहे, तिथं सरकारी जागा नसल्यामुळे आपण आपलीच जागा ही कुठंतरी या खेळासाठी दान करत आहे. तिथं पण CSR मधूनच मोठ्या प्रमाणात निधी हा तिथे येणार आहे. तसा खूप मोठा खर्च आहे. मिरजगावला जी शाळा आपण बांधत आहोत त्याचा खर्च 4.5 ते 5 कोटी आहे. तो आपण एका कंपनीशी टायअप करून त्याचं कामसुद्धा 60-70% झालेलं आहे. तसंच काही कंपनीने आपल्याला सांगितलं आहे की मार्चमध्ये मोठा निधी आम्ही देऊ आणि पुढच्या काही दिवसांमध्ये आपण पहिला भाग देऊ. पण एखादं स्टेडियम जर आपल्याला बांधायचं असेल बेसिक, तर कमीत कमी क्रिकेटच्या स्टेडियमला, म्हणजे फार इंटरनॅशनल लेवलचं नाही पण पिच इंटरनॅशनल लेवलचं, ग्राउंड इंटरनॅशनल लेवलचं, बसण्याची व्यवस्था ही सेकंड फेजमध्ये आपण करणार आहोत. पण ह्या सगळ्या गोष्टी आणि इंडोर स्टेडियम म्हणजे जे आपण म्हणत आहोत की कबड्डी आणि कुस्तीचं, हे सगळं जर आपण बघितलं तर कमीत कमी आणि तिथं असणारं जे इतर इन्फ्रास्ट्रक्चर आहे 12 कोटीच्या आसपास खर्च हा येऊ शकतो. आणि शाळा जी बांधत आहोत ते वेगळं. एक आहे इथं अराजकीय कार्यक्रम असल्यामुळे फक्त रोहित शर्मा तिथं येणार आहेत आणि तिथं असणारी स्वाभिमानी जी जनता आहे ती तिथं असेल, युवा मोठ्या प्रमाणात असेल आणि त्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि रोहित शर्मांच्या हस्ते आपण त्याचं भूमिपूजन करणार आहोत. करू ना, हे काढावं लागेल. नाही, हे काढून घ्या ना. लगाया कैसे हे उलट माया मागे लावा. चर्चा व्हायची आता कुठं कळतंय की काय जाऊ दे. चला जाऊ दे. दिवसभरातले 2-3 पॉवर साहेब पुण्यामध्ये होते. खूप जण सकाळी भेटायला आले. बरेच जण इच्छुक आहेत पक्षामध्ये यायला. त्याच्यातली काही महत्वाची नाव होती. एक म्हाड्याचे बबनदादा शिंदे आलेले होते. दिलीप वळसे पाटलांची एक बातमी येते. आता दिलीप वळसे पाटील स्वतः आंबेगावमध्ये पण त्यांच्या मुलीसाठी ती 2 दिवसापूर्वी बारामती पवार साहेबांना भेटली अशी माहिती समोर येते. तर तुमच्याकडे याच्या संदर्भात नेमकी काय काय माहिती, कोण कोण भेटलंय आणि कोण कोण उमेदवारीच्या प्रतीक्षेमध्ये आहे, तुम्ही या सगळ्या प्रक्रियेत आहात का? नाही, मी एवढंच सांगतो की आदरणीय पवार साहेब ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत आणि सामान्य लोकांमध्ये महाविकास आघाडीच्या बाबतीत असणारं सकारात्मक वातावरण, ह्या सगळ्या गोष्टी बघता बरेच लोक आदरणीय पवार साहेबांच्या आणि सर्व आमच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. पण फक्त साहेबांचं एवढंच मत आहे की पहिलं प्राधान्य हे निष्ठावंताला दिलं जावं आणि त्या पद्धतीचा निर्णय पूर्णपणे आदरणीय पवार साहेब त्या बाबतीत घेतील. बरेच जण चर्चेत आहेत, पण कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं शेवटी हा निर्णय आदरणीय पवार साहेब तिथे घेणार आहेत. पण वातावरण हे महाविकास आघाडीला अतिशय सकारात्मक आहे. त्यामुळे ज्या ज्या लोकांची तुम्ही नावं घेतली ते लोक तसं बघितलं तर गेले 25-30 वर्ष राजकारणामध्ये आहे आणि त्या लोकांना सुद्धा आज जर वाटत असेल की महाविकास आघाडी सरकार येते, त्याचा अर्थ महाविकास आघाडीच्या साठी असणारं वातावरण खूपच जास्त सकारात्मक आहे, हे कुठेतरी सिद्ध होतं. सगळेजण अस्वस्थ आहे. जे निष्ठावंत तुम्ही म्हटलात, जे सगळे गेल्यानंतर पवार साहेबांबरोबर राहिले, तर ते बरेच जण निष्ठावंत जे आहेत ते अस्वस्थ झालेले आहेत या सगळ्या नावांच्या, नवीन नावांच्या किंवा येणाऱ्या जुन्या राजकारण्यांमुळे. त्यांची संधी हिरावली जाईल असं त्यांना वाटतं आणि अत्यंत गांभीर्याने अस्वस्थ आहेत. म्हणजे अनेक जणांनी पत्र दिली पवार साहेबांकडे राजकीय संन्यास घेण्यापर्यंतची, ज्या निष्ठावंतांनी त्यांची सोबत केली. नाही, कसं असतं की कुणी लिहिलंय हे आपल्याला बघावं लागेल.
काही लोक फक्त चर्चेमुळे नाराज असतील, त्यांना मला विनंती करायची, जोपर्यंत आदरणीय पवार साहेब निर्णय घेत नाहीत तोपर्यंत उगाच फक्त चर्चेमुळे कुणी नाराज होऊ नये. आणि जर पवार साहेबांनी कुठलाही निर्णय घेतला तर त्याच्या मागे काही ना काहीतरी कारण असेल. त्यामुळे नाराज न होता आपल्या विचाराचं सरकार या राज्यामध्ये आणण्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचे. पण शेवटी पवार साहेब जो कुठला निर्णय घेतील तो आपल्या सगळ्यांना स्वीकारावा लागेल. त्याच्यामध्ये तो निर्णय घेत असताना मला विश्वास आहे की मेजॉरिटी नाही तर बहुतांश ठिकाणी पवार साहेब निष्ठावंताला नाराज करणार नाहीत. योगायोग बघा, या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी बसलोय आणि माझ्या शर्टचा रंग सुद्धा गणवेशाच्या कलरचा आहे. पण हा शर्ट माझा स्वतःचा आहे. मुख्यमंत्र्यांनी अजून सुद्धा मला गणवेश दिलेला नाही. अधिवेशनामध्ये जर मुख्यमंत्री कुठलाही मंत्री एखादं आश्वासन जेव्हा देतो तेव्हा ते आश्वासन हे पाळावं लागतं. आमदाराला दिलेलं आश्वासन मुख्यमंत्र्याला पाळता आलं नाही तर सामान्य गरिबांच्या मुलामुलींना जो गणवेश दिला गेला, जो द्यायला पाहिजे होता, तो अजून दिला गेला नाही. म्हणजे ते सुद्धा आश्वासन त्यांनी पाळलेलं नाही. म्हणजे गरिबांची थट्टा कुठेतरी केली जाते. जे काही कपडे जर तुम्ही बघितले तर एखाद फोटो जो मी ट्विट केला होता आणि दानवे साहेबांनी सुद्धा ट्विट केला होता, त्याच्यात म्हणजे कपड्याची ज्या पद्धतीने सिलाई व्हायला पाहिजे ती सुद्धा नीट झालेली नाही. म्हणजे वेडीवाकडी सिलाई तिथं झालेली आहे. म्हणजे या विधानसभेमध्ये जे महायुतीची परिस्थिती होणार आहे तशीच परिस्थिती आज या लहान मुलांच्या कपड्याची आहे. वर खाली कुठेतरी काहीतरी झालेलं आहे. मी जेव्हा तालुक्यात फिरतो, बाहेर फिरतो, लोकांशी बोलतो, साईज योग्य पद्धतीचे नाहीत, क्वालिटी नीट नाही. मी अधिवेशनामध्ये सुद्धा बोललो होतो की फक्त गुजरातच्या एका कंपनीला मदत व्हावी, त्यांच्याकडनं कापड घेता यावं, सेंट्रली हे टेंडर देता यावं. आणि काही नेत्यांनी फक्त याच्यातून काय केलं असेल तर मलिदा खाल्लेला आहे. त्यामुळे मलिदा खाल्ल्यासाठी गरिबाच्या मुलामुलींना अजूनपर्यंत ड्रेसपासून वंचित ठेवले आणि जे ड्रेस मिळाले ते अतिशय खराब क्वालिटीचे मिळालेले आहेत आणि फार चुकीच्या पद्धतीने सिलाई केलेले ते मिळालेले आहेत. त्यामुळे या सरकारला गरिबाच्या मुलामुलींच्या कपड्यावर सुद्धा मलिदा खायचं ही दुर्दैवी गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या हिताचं असावं. महायुतीच्या बाबतीत बोलायला गेलं ते महाराष्ट्राचा कमी आणि गुजरातचा जास्त विचार करतायत. गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे 2014 पासून आत्तापर्यंत बघितलं, महाविकास आघाडीचा काळ सोडला तर नवीन कंपन्या येणं सोडा, पण या राज्यातून अनेक कंपन्या गुजरातला जाताना आपण सर्वजण बघू शकतो. जी काही धोरणं केली जातात ते कुठेही विजन ठेवून केली जात नाहीत. शेतकऱ्याला विश्वासात घेत नाहीत, युवांना घेत नाहीत. महिला सुरक्षतेच्या बाबतीतली परिस्थिती या राज्यातली बघितली तर अतिशय हालाख्याची आहे. त्यामुळे कोणालाही जर मुख्यमंत्री बनायचं असेल, नाही तर सरकार कोणाचंही जर आणायचं असेल, नाही तर यायचं असेल, तर महाराष्ट्र धर्म जपण्याची जबाबदारी घेणारी लोक ती असावीत. महाराष्ट्राच्या हिताचा विचार हा लक्षात घ्यावा, ना की गुजरातचा, असं मला व्यक्तिगत वाटतं. काल तुमच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री रोहितदादा पवार असे पोस्ट लिहिलेल्या होत्या, काही ठिकाणी होर्डिंग्स लागलेले होते. पण काल वाढदिवसामुळे फार उपलब्ध झाला नाही. तुमची स्वतःची अशी काही इच्छा आहे का मुख्यमंत्री व्हावं? मी एवढं सांगेल की आता कोण मुख्यमंत्री आणि कोण मंत्री हे विचार करण्यापेक्षा या महायुतीच्या सरकारला हद्दपार करायची वेळ आलेली आहे. महायुतीचे सर्व नेते आणि हे सरकार महाराष्ट्राचा कमी आणि गुजरातचा जास्त विचार करतात. भ्रष्टाचार 50,000 कोटीपेक्षा जास्त कोटीचा इथं झालेला आहे. त्यामुळे पदाचा विचार करण्यापेक्षा माझं व्यक्तिगत मत आहे, एक नागरिक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून, एक आमदार म्हणून आणि महाराष्ट्राचा एक स्वाभिमानी नागरिक म्हणून, की आज पदापेक्षा या राज्यातून महायुतीच्या सरकारला हद्दपार करण्याचा विचार हा नेत्यांनी केला पाहिजे, कार्यकर्त्यांनी केला पाहिजे आणि सगळ्यांनीच केला पाहिजे. आणि ज्या कार्यकर्त्यांनी असे काही पोस्टर लावलेले ते प्रेमापोटी लावलेले आहेत, त्यामुळे ते भावनिक असतात. पण पोस्टर लावलं म्हणून कोणाला कुठलं पद मिळलं
मिळलं असं कधी होत नसतं. त्यासाठी कष्ट करावे लागतात. त्यामुळे महायुतीला हद्दपार करण्यासाठी आपल्या सगळ्यांना कष्ट करावे लागतील असं विचार करणारा मी कार्यकर्ता आहे. ती फक्त चर्चाच आहे ना. एक आहे की आमच्या पक्षामध्ये कुठेही गटतट नाहीत. आम्ही सर्वजण एकत्रित आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचं सरकार परत कसं येणार नाही यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहोत. चर्चा अनेक असतात. त्या चर्चेवर आपण किती विश्वास ठेवायचा. त्यामुळे चर्चेवर विश्वास, नुसत्या चर्चेवर विश्वास न ठेवता लोकांना काय पाहिजे याच्यावर आमचं खरं लक्ष आहे. हे सरकार तुम्ही म्हणता तसं की खिरापत वाटण्यामध्ये माहीर असणारं सरकार आहे. गडकरी साहेब स्वतः म्हणतात की राज्यातलं हे जे सरकार आहे ते आर्थिक दृष्टिकोनातून कुठेतरी अडचणीत आलेलं आहे आणि सरकारमध्ये असणारे जे नेते आहेत, जे काय बोलतायत त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. हे गडकरी साहेब स्वतः कुठेतरी बोललेले आहेत. त्यामुळे हे जे काही अलोकेशन केलं जाते त्याला निधी नाही. याच्यात 26,000 कोटी रुपये हे कॉन्ट्रॅक्टरचे प्रलंबित आहेत. म्हणजे पूर्वी झालेल्या कामाचे 26,000 कोटी प्रलंबित आहेत. आता नवीन जी कामं या सरकारने मंजूर केलेली आहेत त्याचं 1 रुपयाचं काम सुद्धा तिथं होणार नाही. हे फक्त गाजर दाखवण्याचं काम या सरकारच्या मदतीने तिथं केलं जाते आणि फक्त खिरापती वाटल्या जात आहेत. नमो योजना जी या राज्य सरकारने मोदी साहेबांना खुश करण्यासाठी आणली होती, शेतकऱ्याला पैसे देण्यासाठी, त्याच्यातला फक्त 1 हप्ता आला. बाकी कुठलाही हप्ता तिथं अजून पोहोचलेला नाही. त्याच्याचबरोबर काही जिल्ह्यांचे विम्याचे पैसे अजून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पोहोचलेले नाहीत. त्याच्यामध्ये स्वस्त धान्य दुकान घ्या, नाहीतर डोल, आपण जे पेन्शन योजना असते वयस्कर माता भगिनींसाठी आणि वडीलधाऱ्यांसाठी, त्याच्यामध्ये सुद्धा बहुतांचा पैसा अजून आलेला आहे. बाल संगोपन योजना अशा महिलांसाठी काढली गेली आहे ज्या एकट्या आहेत, एकल आहेत, लहान मुलं आहेत, त्यांच्या शिक्षणासाठी 2,500 रुपये दिले जातात. गेले 9 महिने ते 1 वर्ष अजून त्यांना तिथं पैसा पोहोचला नाही. त्यामुळे हे सरकार फक्त फुग्यासारखं फुगलेलं सरकार आहे. आश्वासन देत सुटलेलं आहे. म्हणजे आज सुद्धा कॅबिनेटमध्ये गायीसाठी काहीतरी त्यांनी योजना आणलेली, चांगली गोष्ट आहे. पण विषय एवढाच आहे की जेव्हा दुष्काळ होता त्याच गायी आणि बैल नाही तर जनावरं असतील ज्यांना चारा मिळत नव्हता, प्यायला पाणी मिळत नव्हतं, याच्यासाठी कुठंतरी त्यांनी एक चाऱ्यासाठी योजना आणायला पाहिजे होती. ती त्यांनी न आणता पाऊस जेव्हा सुरू झाला तेव्हा पहिली कुठली तरी छावणी त्यांनी सुरू केली. म्हणजे जेव्हा मदत पाहिजे तेव्हा तुम्ही देत नाही. आता इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून तुम्ही विविध फक्त काहीतरी कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय घेतला हे दाखवण्यासाठी जे काय तुम्ही करतात याच्यावर लोकांचा विश्वास आता राहिलेला नाही. तुम्ही पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात असं म्हणालात की अनेक नेते आणि आमदार आमच्या संपर्कात आहेत. अजितदादांचे किती आमदार तुमच्या संपर्कात आहेत? तुमच्या कानावर आकडा आलाय? बरेच जण संपर्कात आहेत, पण पवार साहेबांचं मत आहे सगळ्यांनाच घेऊन फायदा नाही, काही निष्ठावंतांना आपल्याला संधी द्यावी लागेल. त्यामुळे आता पवार साहेब ठराविक लोकांचाच कदाचित विचार करतील आणि तो ठराविक आकडा जो आहे तो फार कमी असू शकतो. कारण ज्या लोकांनी विचार सोडला, ज्या लोकांनी साहेबांना सोडलं, ज्या लोकांनी महाराष्ट्र धर्म सोडून दिल्लीची चाकरी करण्याचा निर्णय घेतला, त्यांच्याबद्दल त्यांच्या मतदारसंघामध्ये अतिशय नकारात्मक वातावरण आहे. त्या लोकांना आपल्याकडे घेऊन राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा तो निर्णय चुकू शकतो. त्यापेक्षा निष्ठावंतांना आपण पाठिंबा दिला तर लोक आपल्याबरोबर आहेतच. आणि ही भूमिका साहेबांची आणि महाविकास आघाडीची बघितल्यानंतर अजून जास्त सामान्य नागरिक नाही तर मतदार हे आपल्याकडे वळू शकतील असं कुठेतरी साहेबांचं मत झालेलं आहे. किती आमदारांना तुम्ही परत पाठवले? मी एवढंच सांगेल की आता रणनीतीचा तो विषय झाला. त्यामुळे राजकीय काही गोष्टी बोलू शकतो आणि काही गोष्टी बोलता येत नाही. पण पुढच्या काही दिवसांमध्ये ज्या ज्या लोकांना तिकीटं मिळतील, जे दादांकडे आहेत, आता जे आपल्याकडे येतात, आणि फक्त दादांचे नाही,
भाजपचे सुद्धा अनेक लोक संपर्कात आहेत. त्यामुळे कोणाला तिकीट मिळतंय, कसं मिळतंय याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की कोणाकोणाला संधी दिली, आणि ज्या लोकांना मिळत नाही त्यांचा विषय लोकच तिथं संपवणार आहेत लोकशाहीच्या माध्यमातून. काल भाजप मतदारसंघामध्ये पवार साहेब असताना काही तरुणांनी मागणी केली. योजनेबद्दल वाद चालू असते, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? कुठे लाडकी बहीण योजना. मला असं कळालंय की कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये पैशाचा अपव्यवहार हा लाडकी बहीण योजनेमध्ये झालेला आहे. नांदेड का कुठेतरी, ते थोडंसं आपल्याला बघावं लागेल. विषय एवढाच आहे की आमचा लाडकी बहीण योजनेला विरोध नाही, पण लाडकी बहीण योजनेचा वापर तुम्ही फक्त राजकारणासाठी करणार असाल, जो महायुतीतले सर्व नेते करत आहेत, आणि त्याच्यातला तर एक 72 आमदार असं सुद्धा बोलला की आम्ही जुगाड केलाय लाडकी बहीण योजनेचा, कारण आम्हाला परत सत्तेत तिथे यायचं आहे. म्हणजे गरीबाला तुम्ही 1500 रुपये देता या महिलांना, आणि त्यांच्या गरिबीबद्दल तुम्ही काय उद्देशून बोलता की जुगाड केलाय फक्त सत्तेत येण्यासाठी. त्याचा अर्थ की सत्तेत आल्यानंतर ते येणार नाहीत, ते नक्कीच ती योजना बंद करतील. पण महाविकास आघाडी सरकार या योजनेमध्ये नक्कीच काहीतरी चांगले सकारात्मक बदल करून ही योजना बंद न करता त्याला अजून चांगली ताकद देतील. पण त्याच्याच बरोबर त्याच लाडक्या बहिणीच्या मुलीला नोकरी मिळावी, शेतकऱ्याला चांगला हमीभाव मिळावा, जे काही मिडल क्लास नाहीतर जे मध्यमवर्गीय आहेत त्यांना बऱ्याच काही अडचणी आहेत, अशांना न्याय मिळावा, असंघटित क्षेत्राला न्याय मिळावा, यासाठी महाविकास आघाडी लाडकी बहीण योजना सुरू ठेवून त्याच्यात चांगले काही बदल करून या सर्व विषयाकडे सुद्धा लक्ष देईल, आणि गुजरातचा विचार कमी करून महाराष्ट्राचा जास्त विचार हे महाविकास आघाडी करेल असा विश्वास लोकांमध्ये सुद्धा आहे, आणि आम्ही सुद्धा तो व्यक्त करतो. अलीकडच्या एका सभेत तुम्ही म्हणालात की पवार साहेबांचं जेवढं वय आहे तेवढे आमदार करून द्या. किती जागा लढवणार तुमचा पक्ष हे निश्चित झालंय का? एक तर कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्वजण भावनिक असतो, आणि भावनेच्या भरामध्ये आम्ही आव्हान करत असतो. पण लोकांकडनं जो प्रतिसाद मिळतो, जेव्हा आम्ही म्हणतो की आदरणीय पवार साहेबांचं जेवढं वय आहे तेवढे आमदार निवडून यावे, तर लोकांकडनं प्रतिसाद हा चांगला मिळतोय. आता एवढं वय असताना सुद्धा युवांना लाजवेल असं पवार साहेबांचं काम आहे. म्हणजे आज अकलूजला, उद्या बारामतीला, परवा ते कुठेतरी कोकणात जातात, तिथून विदर्भात जातात, परत मराठवाड्यात येतात. म्हणजे कंटिन्युअसली साहेब हे फिरत आहेत. त्यामुळे आमच्या सगळ्यांचं नक्कीच टार्गेट असेल की जास्तीत जास्त जागा या लढल्या जाव्या, आणि जो काय आपला सक्सेस रेट आहे नाही तर स्ट्राईक रेट आहे त्या अनुषंगाने जास्तीत जास्त निवडून यावेत. त्यामुळे आम्ही 85चं टार्गेट कार्यकर्ते म्हणून, पदाधिकारी ते वाटाघाटीमध्ये ते सर्व इन्व्हॉल्ड आहेत, आम्ही त्याच्यामध्ये नाही, पण आम्ही कार्यकर्ते म्हणून टार्गेट तरी नक्कीच मोठं घेऊन चाललेलो आहोत. फडणवीस साहेब काय करतात, ज्या गोष्टी त्यांना बोलता येत नाहीत, यासाठी राजकीय दृष्टिकोनातून काही छोटे नेते त्यांनी पाळलेले आहेत, आणि मग त्या पाळलेल्या नेत्यांकडनं ते काही वक्तव्य करून घेतात, आणि ते खालच्या पातळीचं असतं. आणि हे पण नेते जे आहेत ते का वक्तव्य करतात, त्यांची अपेक्षा आहे लोकातून निवडून येता येत नसेल तर MLC पद मिळावं, एखादं MLC पद मिळावं, तर एखादं मंडळ मिळावं, नाही तर मंत्रिपद मिळावं. म्हणजे नितेश भाऊ मंत्रिपदाची वाट बघता बघता फार टर्म संपली, आणि महाविकास आघाडी आता परत येईल. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये सुद्धा कदाचित अशी भावना झाली असेल की आता करायचं काय. त्यामुळे हे जे सगळे नेते 3-4 लोक आहेत ते फक्त वक्तव्य करण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांभाळून ठेवलेली आहेत. देवेंद्र साहेबांचा फोन येतो आणि हे राजकीय दृष्टिकोनातून भुंकायला लागतात. त्याच्या पलीकडे जाऊन यांना कुठलीही जबाबदारी तिथं दिलेली नाही, आणि हे सगळे नेते सामान्य लोकांचं हित मनामध्ये ठेवून काम न करणारे नेते आहेत. फक्त राजकीय दृष्टिकोनातून भुंकण्यासाठी यांना ठेवलेलं आहे. दादा, तुमच्या मतदारसंघात काल पवार साहेब आले तेव्हा काही मुस्लिम मुलांनी गाडी अडवली. त्यांनी निवेदन दिले की अहिल्यानगरच्या ऐवजी पुन्हा जुनं अहमदनगर नाव असेल ते करावं म्हणून. कोण तरुण होते, नेमकं त्या मागणीचं काय झालं? विषय एवढाच आहे की पवार साहेब हे लोकातले नेते आहेत. त्यांची गाडी सुद्धा जर चालत असेल तर सामान्य लोकांनी हात केला तरी पवार साहेब तिथं गाडी थांबवतात. तिथं काही कार्यकर्त्यांनी 1-2 लोक होते, त्यांनी ती मागणी केली.
साहेबांनी ते कागद घेतला. आता निर्णय काय घ्यायचा कसा झाला तो ऑलरेडी निर्णय तिथं झालेला आहे. पण शेवटी महत्त्वाचं काय की त्या लोकांचं साहेबांनी ऐकून घेतलं. त्यामुळे साहेब लोकनेते सहज साहेबांना म्हणलं जात नाही. जिथं कुठं लोकांना वाटतं की विषय सोडवायचा आहे साहेब तिथं पुढे असतात, साहेब थांबतात, ऐकून घेतात. हीच तर पवार साहेबांची खासियत आहे. साखर इमारतीमधील 50 कंपन्या इतर राज्यात गेल्या अशी माहिती होती. त्याचा पायाभूत सुविधा नसल्यामुळे 30 कंपन्या या महाराष्ट्राला आणि पुण्याला सोडून दुसऱ्या राज्यात गेल्या. त्यातल्या बहुतांश गुजरातला गेलेल्या आहेत. ही बातमी 6 महिन्यापूर्वी आली होती आणि ती खरी होती. आता परत एकदा चाकण या भागातल्या 50 कंपन्या महाराष्ट्राला तिथं रामराम करून बाहेर जाण्याचा विचार करत आहेत आणि कदाचित त्यातला बहुतांश या गुजरातला जातील. म्हणजे मी तेच सांगतोय तुम्हाला, 14 पासून आत्तापर्यंत भाजपली काय केलं असेल, फक्त भ्रष्टाचार केलाय आणि राज्यातल्या कंपन्या ह्या गुजरातला जाव्यात का? कारण त्यांना काय करायचं असतं की गुजरातले नेते जे दिल्लीत बसले त्यांना खुश करायचं असतं आणि या अनुषंगाने आपलं काय झालं असेल तर सगळ्यात जास्त महाराष्ट्राचं नुकसान तिथं झालेलं आहे. समृद्धी मार्ग याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर 15-16 हजार कोटीचा भ्रष्टाचार तिथं झालेला आहे आणि असं म्हणलं जातं त्यातून जो पैसा हा खाल्ला गेला तो सर्व पैसा हा गुजरातच्या भाजपच्या इलेक्शनला फंडिंगसाठी वापरला गेला. पुण्यामध्ये आपण आहोत, पुण्यामध्ये जी रिंग रोड आता तिथं होत आहे 26,000 कोटीचं टेंडर तिथं घेतलं गेलं आहे. त्याची खरी किंमत ही कुठेतरी 18 का 19,000 कोटी आहे. त्यात 6,000 कोटीचा मलिदा हा राज्यातल्या नेत्यांनी खाल्लेला आहे आणि तो हा 6,000 कोटीचा मलिदा जो सामान्य लोकांचा टॅक्सचा पैसा आहे कशासाठी वापरला जाणार आहे तर विधानसभेचं इलेक्शन जे आता येतंय त्यासाठी तिथं वापरलं जाईल. त्यामुळे काय चाललंय तर ह्या कंपन्या आणि हा सगळा भ्रष्टाचार याच्यामध्ये महाराष्ट्राचं हित आणि युवांचं हित, युवांना हाताला काम मिळावं हे कुठेही मनामध्ये ठेवून हे सरकार काम न करता स्वतःचे खिशे भरायचे आणि गुजरातचे नेते जे दिल्लीला बसले त्यांना खुश करायचे, एवढाच याच्या मागचा हेतू आहे असं मला वाटतं. सर, याच्या पाठीमागे अजून एक कारण सांगितलं जातं की तिथे असलेली वाहतुकीची कोंडी, जागेचं पुण्याचा आकडा अख्ख्या जगात 7वा नंबरला येतो ट्रॅफिकच्या बाबतीत. ट्रॅफिक हा मुद्दा आहेच, त्याच्याचबरोबर इतरही फार महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यावर हे सरकार कुठेही तिथं काम करत नाहीत आणि त्याच्याचबरोबर जे काही इन्सेंटिव्ह द्यावं लागतं. आता जे सेमीकंडक्टर कंपन्या गुजरातला चालल्या त्यात केंद्र सरकार गुजरातसाठी इतके इन्सेंटिव्ह तिथं देते पण महाराष्ट्रासाठी मात्र ते इन्सेंटिव्ह देताना दिसत नाही. त्यामुळे हे जे काही समीकरण आहे त्याच्या मागे खूप वेगळा खेळ आहे आणि त्या खेळाच्या मागे काय आहे तर फक्त गुजरातचं हित आहे. आणि ते कोण जपते तर भाजपचे सर्व नेते आणि महायुतीतले सर्व नेते जपतात असं आपल्याला म्हणावं लागेल. कालच्या ऑनलाईन इनॉग्रेशन बद्दल काय सांगा? पवारसाहेब कर्जत आले होते तुमच्या कार्यक्रमाला. पवारसाहेब बोलताना असं म्हणाले की रोहित पवारांची 5 वर्ष कर्जत सेवा करण्यामध्ये गेली, आता पुढची 5 वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्यामध्ये जातील. त्यामुळे चर्चा आहे की सरकार आल्यानंतर रोहित पवारांना मंत्रिपद मिळेल. मात्र त्यावर गिरीश महाजनांनी टीका केली की आतापर्यंत अनेक जणांनी मंत्रिपदाचा पोस्ट केला मात्र ते घालता आलं नाही. मंत्री होण्यासाठी आणि सरकार येण्यासाठी शरणविजयाचा आकडा लागेल चर्चा येणार आहे. काय झालंय, गिरीश महाजन साहेबांनी हे वक्तव्य केलं. गिरीश महाजन साहेबांना मला एकच सांगायचं की तुमचा चिखलामध्ये मोटरसायकल चालवण्याचा व्हिडिओ फार फेमस झालेला आहे आणि तसं जर बघितलं की राजकीय दृष्टिकोनातून कमळ जे आहे ते चिखलामध्ये खूप चांगलं फुलतं. तुम्ही मंत्री आहात राज्याचे पण आता अडकून बसला आहात तुम्ही मतदारसंघामध्ये. त्यामुळे येत्या 5 वर्षामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची तिथं संधी मिळणार नाही. पदाचा वापर मतदारसंघासाठी तुम्ही केलाच नाही. त्यामुळे जो चिखल तिथं झालेला आहे, एक तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेबांनी, महाजन साहेबांनी आणि भाजपच्या सर्व नेत्यांनी राजकारणाचा चिखल केलेला आहे. त्यामुळे तुम्ही चिखल तुमच्या मतदारसंघामध्ये खेळत राहा. राहिला पवार साहेबांच्या वक्तव्याचं जे काही मी अर्थ काढत आहे, एक तर पवार साहेब माझे मेंटर आहेत. पवार साहेबांकडे बघून आम्ही सर्वजण काम करतो. एवढा मोठा व्यक्ती माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याबद्दल 4 चांगले शब्द जर बोलत असेल त्यातून मी काय घेतो तर मी एक ऊर्जा घेतो आणि प्रेरणा घेतो. त्याच्या पलीकडे मी पदाच्या बाबतीत साहेब स्वतः म्हणलेलं मी कधी पदाच्या बाबतीत हट्ट केला नाही.
महाविकास आघाडी सरकार येणारच आहे. सरकार आल्यानंतर आपण पदाच्या बद्दल बोलू. पण आता आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये काय आहे तर महायुतीला या महाराष्ट्रातून हद्दपार करायचंय आणि महाराष्ट्राचा जो नंबर विकासाच्या बाबतीत, संस्कृतीच्या बाबतीत आणि बऱ्याच काही गोष्टीच्या बाबतीत 1 नंबर होता, तो परत एकदा आम्हाला महाराष्ट्राला 1 नंबरला तिथं आणायचा आहे. तुमच्या संपर्कात भाजपाचे किती नेते? आता हे तुमच्या पक्षाचे तर ते अजित पवार गटाचे जास्त दिसतात, तुमचेच आधीचे सहकारी. आता काय आहे की तुम्ही जर बघितलं तर कागलमधले जे नेते आहेत, जे समरजित गाडगे साहेब आहेत, त्यांचं कार्य त्या भागामध्ये खूप चांगलं आहे. ते तसे बघितले तर भाजपच्या संपर्कातले होते. ते आता कुठं आले आहेत तर ते आता आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाच्या खाली काम करण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी भाजपला तिथं फटका बसलेला आहे आणि मुश्रीफ साहेबांना तर 100% तिथं फटका बसणार आहे. असे काही लोक आहेत जे बऱ्यापैकी आपल्या संपर्कात आहेत. पण सगळंच जर आता इथं सांगितलं तर मग राजकारणामध्ये राजनीती नाहीतर जे काही स्ट्रॅटेजी असते ती कुठंच राहणार नाही. त्यामुळे थोडंसं वाढ बघा, वाटाघाटी चालू आहेत सीटच्या बाबतीत. त्या जशा पूर्ण होतील तसे अनेक काही राजकीय चमत्कार आपल्या सगळ्यांना बघायला मिळतील. काय ते पवारसाहेब त्या बाबतीत सकारात्मक आहेत. तुम्ही जर बघितलं जी कुठली नावं चर्चेत आहेत त्याच्यामध्ये बहुतांश युवा वर्ग आहे, नाही तर नवीन चेहरे आहेत, होतकुरू चेहरे आहेत, काही निष्ठावंतांचे चेहरे आहेत. त्यामुळे जे काय आहे ते चांगलं चाललेलं आहे आणि पवारसाहेब स्वतः त्या बाबतीत आपल्या सर्वांना पुढच्या काही दिवसांमध्ये खुलासा करतील कोणाला सीट कुठलं मिळते आणि कसं मिळते. सुप्रियाताई आज बोलताना म्हणाले की पुण्यात असे पालकमंत्री कधीच झाले नाहीत जे आता सोडाचं राजकारण करतायत. तर खरंच अजित पवार सोडाचं राजकारण करतात असं वाटतं तुम्हाला? निधीच्या बाबतीत ते बोलताना नाही, निधीच्या बाबतीत जर कुठं भेदभाव झाला असेल तर तशा प्रकारचा भेदभाव होणं हे योग्य नाही. कारण का पालकमंत्री म्हणून आपण सगळ्या मतदारसंघाला समान न्याय तिथं दिला पाहिजे. त्यामुळे सुप्रियाताईंचं जे वक्तव्य आहे ते निधीच्या बद्दल असेल आणि निधी जर असा असंतुलित असेल तर मला असं वाटतं की ते संतुल कुठंतरी पालकमंत्र्यांनी नीट पद्धतीचं केलं पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे. पुण्यामध्ये एकदा करंडक व्हायला पाहिजे. क्रिकेट पीवायसी ग्राउंड किंवा जिमखाना पहिला मॅचेस व्हायचे जिमखर ट्रस्टमध्ये, असं आता होत नाही. एकदा 20 वर्षापूर्वी खूप मॅचेस व्हायचे, आता फार कमी झालं. क्रिकेटचं महत्त्व पूर्वीपासून आपल्या राज्यामध्ये देशामध्ये आहेच. एखादी मोठी मॅच जर PYC नाही तर अशा क्लबला आपण जर दिली तर तिथं येऊन मॅच बघण्यासाठी जी गैरसोय होती ती खूप मोठ्या प्रमाणात होती. PYC पूर्वी तर बसण्याची व्यवस्था होती, आता तिथं नाही आहे. त्यामुळे सगळ्यांचंच मत आहे, क्लबचं पण आणि डिस्ट्रिक्टचं पण, घेतली तर इंटरनॅशनल स्टेडियमला मॅच घेण्यात यावी. आता 2 इंटरनॅशनल मॅचेस, एक ऑक्टोबरमध्ये आणि एक नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आपण घेत आहोत. एक टेस्ट आहे आणि एक T20 आहे. त्यामुळे मला विश्वास आहे 35,000ची जी आपली कॅपॅसिटी आहे ती पूर्ण होईल. 35,000 लोक तिथं मॅच बघायला असतील. धन्यवाद. मला शेवटचा प्रश्न, वाडिया कॉलेजचं प्रकरण चर्चेत आहे. तरुणीचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. एक तर कुठल्याही महिलेवर जर अत्याचार होत असेल तर अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. याच्याबद्दल सखोल माहिती घेतली गेली पाहिजे. कोण याला जबाबदार आहे हे सुद्धा तिथं बघितलं पाहिजे. कॉलेजचं मॅनेजमेंट त्यांचं म्हणणं काय हेही आपण समजून घेतलं पाहिजे. आणि ज्या मुलांनी हे कृत्य केलं त्यांना कडक सजा नाहीतर पनिशमेंट तिथं होणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. माझं अजून एक मत आहे की एखादी घटना घडते आणि त्या आरोपीला घेतलं जातं नाही तर एन्काउंटर केला जातो. एन्काउंटर केला म्हणजे विषय संपला असं होत नसतं. एखाद्याने चुकीचं कृत्य केलं त्याला फार कडक सजा झाली पाहिजे हे माझंही सुद्धा मत आहे. आणि लहान मुली नाही तर महिलांच्या बाबतीत कुणी अत्याचार करत असेल तर त्याला संपवलंच पाहिजे जे काही पद्धतीने असेल. पण त्याला रूल्स अँड रेग्युलेशन असतात. पण एखाद्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये ही घटना घडत असेल तर मग एकाच महिलेवर असं झालंय का, एकाच लहान मुलीवर हे झालं आहे का, त्याच्याचबरोबर मॅनेजमेंट याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे का नाही,
लहान मुलींच्या बाबतीत तिथं व्हिडिओ रेकॉर्ड करून ते व्हिडिओ कुठेतरी विकले जातात का? मुलींच्या बाबतीत सुद्धा असंच होतंय का? ह्याच्या आधी कधी झालंय का? पुढे होणार नाही याची शाश्वती काय? ह्या सगळ्या प्रश्नांकडे बघण्याची जरूरत आहे. नाहीतर एखादा एन्काउंटर केला जातो, आपल्या पाठीवर शबासकी घेतली जाते, विषय तिथंच संपतो. पण हा विषय अनेक मुलींच्या आणि महिलांच्या भवितव्याचा आहे. त्यामुळे खोलात जाऊन सखोल माहिती घेऊन संस्था चालक सुद्धा जर जबाबदार असेल, जसं मुंबईमध्ये ते घडलं, हे शहानिशा करून बघण्याची खऱ्या अर्थाने जरूरत आहे.